नमस्कार. आज आपण एका खूपच मजेदार आणि महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. मुलांमध्ये ऐकण्याचं कौशल्य कसं वाढवायचं, तेही एका सोप्या, खेळकर कृतीतून. चला तर मग सुरू करूया. ओके. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण समजून घेऊया की नुसतं ऐकणं आणि लक्ष देऊन ऐकणं यात काय फरक आहे. मग बघूया की या खेळासाठी काय काय सोपं साहित्य लागतं. आणि त्यानंतर वयोगटानुसार म्हणजे 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी काय काय करता येईल हे टप्प्याटप्प्याने पाहू. आणि शेवटी या सगळ्यातून आपण काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊ. चला, सगळ्यात आधी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. ही गोष्ट या संपूर्ण कृतीचा म्हणजे या ॲक्टिव्हिटीचा पाया आहे. एक प्रश्न आहे, केवळ ऐकणं आणि सक्रियपणे लक्ष देऊन ऐकणं यात काय फरक असतो? वाटतं सोपं, हो ना? पण हा फरक समजून घेणं मुलांच्या विकासासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, ऐकणं म्हणजे काय? तर कोणताही आवाज सहजपणे आपल्या कानावर पडतो. ती एक नैसर्गिक क्रिया आहे. पण जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो, तेव्हा आपण त्या आवाजाकडे आपलं पूर्ण लक्ष देतो, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हेच कौशल्य, हे लक्ष देऊन ऐकण्याचं कौशल्य आपल्याला मुलांमध्ये वाढवायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की यासाठी खूप काहीतरी वेगळं साहित्य लागेल, पण तसं अजिबात नाही. चला बघूया काय लागतं ते. आणि हो, सगळं काही आपल्या घरातच सापडेल. हे बघा, आपल्याला काय हवंय? प्राणी, पक्षी किंवा गाड्यांचे आवाज ऐकवण्यासाठी मोबाईल आणि स्पीकर. घरातल्याच वस्तू म्हणजे स्टीलच्या प्लेट्स, वाट्या, चमचे आणि हो, आजूबाजूला सहज मिळणारी ओली सुकी पानं, कागद किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या. पाहिलं? किती साधं, सोपं आहे सगळं. चला, आता खेळायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया 3 ते 4 वर्षांच्या मुलांसोबत काय करता येईल. या वयात मुख्य लक्ष असतं आवाज ओळखण्यावर आणि त्याची नक्कल करण्यावर. तर या वयोगटासाठी आपला मुख्य उद्देश काय आहे? तर मुलांना वेगवेगळे आवाज ऐकवायचे आणि ते ओळखायला सांगायचे. ताई काय करतील? एक आवाज ऐकवतील आणि विचारतील, हा आवाज कशाचा आहे? आणि मुलांनी काय करायचं? फक्त नाव नाही सांगायचं, तर त्या आवाजाची नक्कलही करायची. जसं की कुत्र्यासारखं भुंकायचं. यामुळे काय होतं की ते शिकणं अगदी पक्कं होतं. हे करायचं कसं? अगदी सोप्पं आहे. सगळ्यात आधी मुलांना सांगा, चला कान तयार ठेवा हां. मग मोबाईलवर समजा कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज लावला. मुलांना विचारा, ओळखा बघू हा आवाज, आणि मग त्यांना तसाच आवाज काढायला प्रोत्साहन द्या. बघा किती पटकन मुलं या खेळात रमून जातात. आणि हा नक्कल करण्याचा भाग आपण अजून मजेशीर बनवू शकतो. जसं की आपण सगळ्यांनी मिळून म्हणायचं, चला आता काढूया मांजरीचा आवाज, म्याऊ म्याऊ. असं गाण्यासारखं म्हटलं की मुलांना अजूनच मजा येते. आणि हा खेळ फक्त एकाच जागी बसायलाच हवा असं नाही, घरी सुद्धा सहज करता येतो. समजा किचनमध्ये काम करता करता चमचा पडला, तर लगेच मुलाला विचारा, अरे हा आवाज कशाचा आला? चमच्याचा की ताटलीचा? बघा, आपलं स्वयंपाकघरच कसं आवाजाची एक छोटी प्रयोगशाळा बनून जाईल. बरं, आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, समजा 4 ते 5 वर्षांची. आता आपण खेळाला एक पाऊल पुढे नेऊया. आता आपण फक्त आवाज ओळखणार नाही, तर तो आवाज हळू आहे की मोठा हेही ओळखायला शिकणार आहोत. या वयोगटात आपला मुख्य उद्देश आहे आवाजाची पातळी समजून घेणं. म्हणजे आवाज हळू आहे की मोठा? यासाठी ताई काय करतील? एकाच वस्तूने हळू आणि मोठा आवाज करून दाखवतील. आणि मुलांनी काय करायचं? आवाजाच्या तीव्रतेनुसार टाळ्या वाजवायच्या. म्हणजे हळू आवाजाला हळू टाळी आणि मोठ्या आवाजाला मोठी टाळी. हे कसं करायचं ते बघूया. एक वाटी आणि एक चमचा घ्या. आधी वाटीवर अगदी हळूच मारा. कसा आवाज आला? टिंग. अगदी हळू. आता त्याच वाटीवर थोडं जोरात मारा. टांग. कसा मोठा आवाज आला? आता याला खेळ बनवूया. मुलांना सांगायचं की आवाजाप्रमाणे टाळ्या वाजवायचा. हळू आवाजाला हळू आणि मोठ्या आवाजाला जोरात. यामुळे ऐकणं आणि शारीरिक हालचाल यांची मस्त सांगड घातली जाते. म्हणजे मुलांना सांगायचं की मी मोठा आवाज केला की तुम्ही जोरात टाळी वाजवायची, आणि मी हळू आवाज केला की तुम्ही हळूच टाळी वाजवायची. बस, एवढी सोपी सूचना. यातूनच मुलं आवाजाची तीव्रता ओळखायला आणि त्यानुसार प्रतिसाद द्यायला शिकतात. हा खेळ आपण घराबाहेरही नेऊ शकतो. कधी फिरायला गेलात तर मुलांचं लक्ष वेधा. सुक्या पानांवरून चालताना कसा कुरकुर असा मोठा आवाज येतो, आणि तीच पानं ओली असली की कसा अगदी हळू आवाज येतो. या फरकाकडे त्यांचं लक्ष न्या. निसर्गात शिकण्यासारखं किती काही असतं नाही का?
आता बघूया 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. या वयात मुलं अजून बारकाईने विचार करू लागतात. त्यामुळे आता आपला खेळही थोडा अजून चॅलेंजिंग होणार आहे. आता आपण आवाजाच्या 2 नाही तर 3 पातळ्या ओळखणार आहोत. या वयोगटासाठी आपलं ध्येय आहे एकाच आवाजाच्या 3 पातळ्या ओळखणं. हळू, मध्यम आणि मोठा. ह्यासाठी ताई काय करतील, तिन्ही पातळ्यांवर आवाज करून दाखवतील आणि मुलांना विचारतील की ह्यातला मध्यम आवाज कोणता. आणि मुलांनी काय करायचं, ताईंनी ज्या पातळीचा आवाज केला त्याच पातळीचा आवाज काढून दाखवण्याचा प्रयत्न करायचा. इथे खरी कसोटी लागते त्यांच्या ऐकण्याच्या कौशल्याची. तर हे कसं शिकवायचं? मुलांना आवाजाच्या 3 पायऱ्या सांगा. सगळ्यात खालची म्हणजे हळू, मधली म्हणजे मध्यम आणि वरची म्हणजे मोठा आवाज. आधी एका वस्तूने हे तिन्ही आवाज काढून दाखवा. मग कोणताही एक आवाज काढा आणि मुलांना ओळखायला सांगा. आणि खरी गंमत तेव्हा येईल जेव्हा तुम्ही मुलांना सांगाल की फक्त मध्यम आवाज ऐकू आल्यावरच हात वर करायचा. बघा त्यांची ऐकण्याची अचूकता किती वाढते ते. घरी एक मस्त खेळ खेळता येतो, शांततेचा खेळ. सगळ्यांनी डोळे बंद करून शांत बसायचं आणि फक्त ऐकायचं. मग विचारायचं, कोणते आवाज अगदी जवळून येत आहेत, जसं की फॅनचा आवाज, आणि कोणते आवाज लांबून येत आहेत, जसे की रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीचा आवाज. यातून मुलांना अंतर आणि आवाज यांचा संबंध समजायला मदत होते. तर मग या सगळ्या खेळातून, ह्या कृतींमधून आपण काय साधलं? मुलांमध्ये नक्की कोणती कौशल्य विकसित झाली? चला पटकन एक आढावा घेऊया. बघा, 3 ते 4 वर्षांची मुलं माणसं, प्राणी आणि गाड्यांचे आवाज ओळखायला आणि त्यातला फरक करायला शिकली. 4 ते 5 वर्षांची मुलं आवाजाच्या तीव्रतेतला फरक म्हणजे मोठा आणि हळू आवाज ओळखायला शिकली. आणि 5 ते 6 वर्षांची मुलं तर आवाजाच्या 3 पातळ्यांमधला म्हणजे मध्यम स्वर ओळखायला शिकली. म्हणजे साध्या ओळखीपासून ते अगदी सूक्ष्म विश्लेषणापर्यंतचा प्रवास झाला. म्हणजे बघा, कृती एकच आहे पण तिला आपण 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलं. ही एकच सोपी कृती मुलांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडते. तर मग आजपासून आपण सगळेच आपल्या घरात, घराबाहेर कोणते नवीन आवाज ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण लक्ष देऊन ऐकणं हे एक असं कौशल्य आहे ज्याचा सराव आपण कधीही आणि कुठेही करू शकतो. आणि असं केलं तर अवतीभोवतीचं जग हे शिकण्याच्या संधींनी भरलेल्या एका संगीत मैफिलीसारखं वाटू लागेल.